चॅनलला सबस्क्राईब करा. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. या नगर परिषदेवरती जर कोणी सगळ्यात जास्त प्रयत्न केले असतील तर ते उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेत, हे विसरायचं कामा नाही. फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात देखील असा कोणताही विकास अकलूज नगर परिषदेमध्ये झाला नाही. फक्त आम्हीच केलं, दिलं म्हणजे आम्हीच केलं अशातला भाग नाही. निधी देणं आणि निधी वापरणं ह्याच्यामध्ये राजकारण होतं हे 100%. म्हणजे जाणीवपूर्वक हे त्रास द्यायचा, लोकांची कामं करायची नाहीत. मग तुझं काम करतो तू, आम्ही आमच्या पक्षात या, मग तुमचे काम करू. या पद्धतीचं राजकारण बीजेपीचं होतं आणि त्याला लोक ओळखून आहेत. तुम्ही पदाधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधीला तुम्ही तुमच्याकडे ओढू शकता, मतदाराला नाही ओढू शकत. मतदार हा मतदार आहे, तो गुप्ततेने तुम्हाला तुमची जागा 100% दाखवणार आहे. या अकलूजमध्ये कुठेतरी आम्हाला आमचेच कार्यकर्ते आज बीजेपी मध्ये जाऊन काम करतायत. भाजपचा कार्यकर्ता नवीन तयार कोण झालाय? ते रक्ताचे हाडामासाचे दत्ताप्पा वाघमारेंनी तयार केलेले कार्यकर्ते. काही कार्यकर्ते मोहिते पाटलांचे कार्यकर्ते, हेच मग कार्यकर्ते आज बीजेपीचं काम करतायत. वागण्याप्रमाणे त्यांचं हे वादळ, त्यांच्या मनानं जे काय वादळ आहे हे त्यांचं वादळ त्यांच्या जागाला, त्यांच्या घरी बसवावं, एवढंच या ठिकाणी मी एक शिवसैनिक म्हणून, उद्धव साहेबांच्या पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझ्या मतदार राजाला मी आव्हान करतो. नमस्कार, स्वराज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण माळशिरस तालुक्याचे माजी तालुका प्रमुख म्हणजेच स्वर्गवासी पैलवान दत्ताप्पा वाघमारे, ज्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये एक शिवसेनेला नवी उभारी दिली, एक शिवसेनेला नवी उमेद दिली, शिवसैनिकांमध्ये एक नवीन आशा जागवली, नवे तर एक भगवा फडकवण्याचं काम या माळशिरस तालुक्यामध्ये ज्यांनी केलं, त्यांचेच चिरंजीव मान्य श्री स्वप्नील भैया वाघमारे, जे की आता युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदावरती कार्यरत आहेत, त्यांच्याशी आपण अकलूज नगर परिषद या होऊ घातलेल्या निवडणुकीवरती बातचीत करणार आहोत. नमस्कार भैया साहेब, स्वराज्य मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र. तुम्हालाही स्वराज्य हेर तुमचं जे काही न्यूज चॅनल तुम्ही आता नवीनच चालू केलं आहे, हे तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भैयासाहेब. तर भैयासाहेब, महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंगमय चालू आहे. त्यामध्ये अकलूज या आशिया खंडात 1 नंबरची ग्रामपंचायत राहिलेल्या गावची नगर परिषद झाल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आपल्या पक्षाची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका नक्की काय असणार आहे? निश्चितपणानं आमच्या शिवसेनेचे आपले उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ज्या महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका लागल्यात यामध्ये पूर्ण ताकदीनिशी पक्ष उतरलेला आहे. अकलूज गाव हे अकलाई देवीचं प्रमुख स्थान असणारं आणि अकलाई देवीच्या सावलीत राहणारं हे गाव आहे. आपल्याला माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी म्हणण्यापेक्षा आशिया खंडात सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी ही आपली अकलूज ग्रामपंचायत. ही 9 गावाला घेऊन आशिया खंडाची 1 नंबरची ग्रामपंचायत होती. कालांतराने 1992च्या नंतर त्याचं विघटन होत गेलं, वेगवेगळ्या ग्रामपंचायत होत गेल्या आणि अकलूज नगर परिषद, अकलूज नगर ग्रामपंचायत आणि संग्रामनगर असेल, यशवंतनगर असेल, माळेवाडी असेल, असे एक प्रमुख शहर म्हणून या तालुक्यात उदयास आलेलं हे खूप मोठं शहर तयार झालं. आज नगर परिषदेच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर पाठीमागची राजकीय परिस्थिती ही पक्षाची वेगळी होती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या बंडानंतर जी काही राजकीय परिस्थिती तयार झाली त्या परिस्थितीमध्ये जे विरोधक होते ते सोबत आले आणि जे सोबत होते ते विरोधात गेले. अर्थात भाजपच्या विरोधात आज शिवसेना पक्ष उद्धव साहेबांचा आज मोठ्या ताकदीनं परत एकदा उभारी घेतो. असं करत असताना जे माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील गट आणि विरोधक गट हा जो कायमस्वरूपी एकमेकाला भिडत होता, तो आज कुठेतरी काही अर्थी काही अंशी म्हणण्यापेक्षा पूर्ण ताकदीनं विधानसभेला असेल, लोकसभेला असेल, एकत्र म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय. म्हणून अगदी पक्षाचे आज पक्षामध्ये उद्धवजी कदम जे आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून आज सोलापूर जिल्ह्याकडे काम करतायत, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी खैरे माजी आपले खासदार त्यांची, त्याचप्रमाणे शरदजी कोळे असतील, अस्मिताताई असतील, अनिलजी कोकिळ आमचे संपर्क प्रमुख असतील, यांची एक टीम गठीत झालेली आहे. आणि ही टीम सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी
नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका, सोलापूरसारखी मोठी महानगरपालिका या ठिकाणी आता निवडणूक लागली. याच्याविषयी आघाडी करायची की स्वतंत्र लढायचं की अजून काय दुसरा पर्याय करायचा आहे याच्यावरती काम करते. आणि त्या पद्धतीनं आज अकलूज नगर परिषदेमध्ये सुद्धा जवळपास 12 उमेदवार आमचे तयार आहेत. 2 दिवस अजून राहिलेत पाठीमागं फॉर्म भरायचे. याच्यामध्ये तालुका प्रमुख असतील, माझे माजी तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, माझे स्थानिक संभाजीराजे शिंदेसुद्धा मला वाटते 2-3 दिवसाला आमची बैठक होती. तर त्यांना घेऊन, सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आज उद्या 2 दिवसामध्ये फायनल घेऊन काहीतरी फॉर्म भरायचं आमचं नियोजन आहे. नक्की. जसं की आता आपण म्हणणार आहात की महाविकास आघाडीचा धर्म आपण पाळलाय आणि त्या पद्धतीने आपण लढत आलेलो आहोत. मग नक्कीच माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का स्वबळावरती निवडणुकीस सामोरं जाणार, याबाबत आपण काय सांगाल? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की उद्धव साहेबांनी ज्या अर्थी संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, त्या ठिकाणचे जे काही पक्षाने दिलेले काही पदाधिकारी असतील, वरिष्ठ पदाधिकारी असतील, यांच्या समन्वय समिती एक गठीत झालेली आहे. आणि ही समिती त्यामध्ये अर्थात युवासेना सहसचिव म्हणून मीही त्यांच्यासोबत असू. परंतु प्रत्येक नगर परिषदेमध्ये, नगरपंचायतीमध्ये तसेच त्याचप्रमाणे आपण नगर परिषद नाही पण आता लगेच एक आठवडा 10 दिवसामध्ये किंवा एक महिन्याभराच्या अंतरावरती जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आता या ठिकाणी निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. त्याच्या अनुषंगानं जे जे काही निर्णय आपण घेणार आहेत हे निर्णय हे बहुधा हे महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. नक्कीच. जर अकलूज नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा असेल आणि तो जर धर्म पाळला गेला आणि जर तुमच्या मागणीनुसार इच्छुक सीट्स तुम्हाला आघाडीच्या याच्यामध्ये नाही भेटलं तर तुमचा सोबळाचा नारा असेल? सोबळाचा नारा घ्यायचा की नाही हा विषय सर्वस्वी पक्ष ठरवेल. परंतु सध्या तरी दिलेल्या आम्हाला इन्स्ट्रक्शनवरून आणि झालेल्या चर्चेवरून, मीटिंगमध्ये चर्चेवरून आम्ही एकत्रच आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी लढतोय. आणि अजून दिवस आहेत, आता अजून फॉर्म भरायची मुदत आहे. किती फॉर्म येत आहेत? इच्छुक आता तरी 12 आहेत. अजून वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण रात्री मीटिंग झालेली आहे आमची. त्यामुळं अजून 2 दिवसामध्ये कळेल. त्याच्यानंतर बैठक बसेल. महाविकास आघाडीचे काय फक्त एक तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी जी तुतारी घेऊन शरद पवारांचा गट आहे असं नाही, त्याच्यामध्ये काँग्रेस पण आहे. तर आम्ही सगळेजण मिळून बसू. कुणाची ज्या ठिकाणी ज्याची ताकद जास्त आहे त्या ठिकाणचा उमेदवार तो फायनल करतील. त्याच्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही. नक्कीच. अकलूज नगर परिषद निवडणुकीस आपण कोणत्या मुद्द्यांच्या आधारे किंवा कशा प्रकारे सामोरं जाणार आहात? हे बघा, मुद्दे झाले तर आता आपण बघतोय संबंध भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भाजपने ज्याप्रमाणे एक थैमान माजवलेला आहे. म्हणजे पक्ष कशा पद्धतीने फोडले गेले, पक्षातल्या लोकांना जो आपल्याकडे येत नाही त्याला कशा पद्धतीने त्रास दिला गेला. आपण पाहिलं जे मातब्बर नेते, जे महाविकास आघाडीचा एक भाग होता, तो आज भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर तो एक स्वच्छ चरित्र्याचा एक पुढारी म्हणून या ठिकाणी आपल्या समोर येतोय. तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे विषय आहेत ज्याच्या विषयी घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जे आपण आदित्यजींनी पण आपल्याला आठवत असेल, आदित्यजींनी पण मागच्या काही दिवसामध्ये पोलखोल केली, राहुल गांधींनी पोलखोल केली. या ठिकाणी मनसेचे आपले राज ठाकरे साहेबांनी सुद्धा मतदार याद्यावरती खूप काही विषय त्यांनी शंका काढल्या. ह्या शंकाचं निरसन अद्याप झालेलं नाही. ह्या गोष्टीला धरून ज्या काही आत्ताच काळामध्ये झालेला जे अतिवृष्टी आहे, त्या अतिवृष्टीमध्ये लोकांना भाजपने शाश्वत केलं होतं की त्याच वेळी आम्ही त्यांना अनुदान देऊयात, त्यांना आपण त्यांना काहीतरी कुठली ना कुठली मदत करूयात. तर अशा कोणत्याही पद्धतीचं माळशिरस तालुका देखील त्याच्यामध्ये आहे. परंतु मला वाटत नाही की कोणालाही या ठिकाणी काय अनुदान मिळालं असेल किंवा कुठला मोबदला मिळाला असेल. असे एक नाही असंख्य विषय आहेत ज्या माळशिरस तालुक्यामध्ये, एक तुम्हाला ज्वलंत विषय तुम्हाला माहीत असेल की ही अकलूज नगर परिषद ज्यावेळी उदयास आली, त्याचं सेकंड नोटिफिकेशन जेव्हा जाहीर व्हायचं झालं होतं त्यावेळी या मोहिते पाटील सर्वांनी मिळून, मोहिते पाटील गट आणि शिवसेना त्यावेळी वेगळी होती, परंतु त्यांनी एक आंदोलन केलं होतं की ही नगर परिषद घोषित व्हावी म्हणून. त्यावेळी शिवसेना म्हणून मी आणि आमच्यासोबतचे सर्व जिल्हा प्रमुख वगैरे यांनी सगळ्यांच्या प्रयत्नाने यश मिळून ही नगर परिषद उदयास आली. म्हणजे या नगर परिषदेवरती जर
कोणी सगळ्यात जास्त प्रयत्न केले असतील तर ते उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेत, हे विसरायचं कामा नाही. याच्याच बरोबर अकलूज नगर परिषद ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी अकलूज नगर परिषदेच्या हद्दीबरोबर संग्रामनगर आणि यशवंतनगर हे दोन्ही गावं, आज जरी ते ग्रामपंचायत असले तरी ते गावं त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात यावीत म्हणून देखील आम्ही त्यावेळी जी एकनाथ शिंदे त्यावेळी मंत्री होते त्यांच्याकडे जे खातं होतं त्या खात्याला आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता आणि त्यावेळी ते आम्हाला ते तयार पण होते. परंतु काही गोष्टी राजकारणामध्ये ह्या होत असतात, त्या कोणी एका कुठल्या पक्षाच्या म्हणण्यानुसार होत नाहीत. परंतु आता भाजप सत्तेवरती आहे, त्यांना माहीत आहे अकलूजची परिस्थिती जर पाहिली तर अकलूजमध्ये आता वाढ होण्यास काही जागा राहिलेली नाही. आज जरी पाहिलं कित्येक संस्था या अकलूजमध्ये स्वतः नगर परिषदेचे सीओ, अकलूज नगर परिषदेचे सीओ जर यशवंतनगर ठिकाणी संग्रामनगर ठिकाणी ते निवासासाठी राहायला असतील, याच्यावरून विचार करा की अकलूज फक्त एक बाजारपेठ म्हणून आहे का? त्याला सपोर्टिंग करणारे शाळा असतील, कित्येक शिक्षक वर्ग, हे शिक्षक वर्ग संग्रामनगर यशवंतनगरमध्ये राहिला. हा खूप मोठा विषय आहे. अनेक योजना आहेत. पाणी पुरवठ्याची योजना असेल, पाणी पुरवठ्याची योजना ज्यावेळी मंजूर झाली त्यावेळी संग्रामनगर यशवंतनगर अकलूज म्हणून तयार झाली होती. परंतु आता ती फक्त अकलूजला दिली गेली जाते. यशवंतनगर आणि संग्रामनगरचं काय? म्हणजे एक ना एक अनेक विषय जे भाजपकडून आपल्याला ते करून घेणं अपेक्षित आहे. आता आपण पाहिलं अंडरग्राऊंड गटारीचे विषय आहेत. अंडरग्राऊंड गटारीचे विषय आतापर्यंत 3 वर्ष जवळपास झाले नगर परिषद जाहीर होऊन, परंतु कोणत्याही प्रकारचा विकास ॲज फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात देखील असा कोणताही विकास अकलूज नगर परिषदेमध्ये झाला नाही. म्हणून पुष्कळचे विषय आहेत, शौचालयाचे विषय आहेत, सार्वजनिक कचऱ्याचा डेपो अजून मिळालेला नाही. अजून तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती मयत झाला तर त्याला स्मशानभूमी म्हणून जी काय त्याला स्वच्छता पाहिजे, कचरा डेपो पाहिजे, अकलाई देवीचं काही पावित्र्य असेल, नदीचं होणारं जे ओव्हरफ्लडिंग असेल, एक ना अनेक विषय या अनुषंगाने नगर परिषदेमध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये या शिवसेना पक्षाचा महाविकास आघाडीचा रोल हा एकदम कटाक्षानं मतं मागत असताना लोकांना जाणीव करूनच आम्ही देणार होतो. नक्कीच. आता साहेब आपण बघताय की विरोधकांकडून सातत्यानं सांगितलं जातं की अकलूज या नगर परिषदेसाठी किंवा अकलूज गावासाठी जो निधी मंजूर करून आणण्यात आलेला आहे हा आम्ही मंजूर करून घेतलेला आहे असं वारंवार त्यांच्या भाषणातनं सांगितलं जातं. याबद्दल आपलं नक्की मत काय? निधी मंजूर करून आणणं म्हणजे एक भाग असा आहे. माळशिरस तालुक्यामध्ये खासदार आमदार माळशिरस तालुक्याचे विधानसभेतून निवडून आलेले आमदार उत्तमरावजी जानकर आहेत. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पण या ठिकाणी आहे. म्हणजे एखादा तालुका, एखादं कुटुंब असतं, एखादं घर असतं, त्याच्यामध्ये त्यांना जे लागतं करतं ते माणूस त्याची मागणी कुणाकडे करणार आहे? सरकारकडे करणार आहे ना. म्हणून सरकारकडे त्यांच्या अडचणीची मागणी करणं, त्यांनी देणं म्हणजे फक्त आम्हीच दिलं म्हणजे आम्हीच केलं अशातला भाग नाही. परंतु या ठिकाणी शंकररावजी मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींनी हा उभा केलेला हा माळशिरस तालुका. या माळशिरस तालुक्यामध्ये जरी कित्येक वर्ष आम्ही वाघमारे कुटुंब असेल, एक विरोधक म्हणून जरी असेल तर आज महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे. परंतु सहकार महर्षीने असतील, विजयदादांनी असेल, जी कामं केली त्याला केलीच म्हणणं पाहिजे ना. आज भाजप सत्तेवरती आहे, केंद्रात राज्यात दोन्हीकडे सत्तेवरती आहे. जिल्हा परिषदेची निवडणुका कित्येक दिवस झाले लांबणीवरती आहे. प्रशासनावरती कोणताही पाबंद किंवा त्याच्यावरती कोणतं कंट्रोलिंग आज या कोणत्याही लोकप्रतिनिधीचं नाही. अशा परिस्थितीमध्ये निधी देणं आणि निधी वापरणं ह्याच्यामध्ये राजकारण होतं हे 100%. परंतु इथल्या जनतेचा आक्रोश, या जनतेची जी तळमळ आहे हे मोहिते पाटील गटापेक्षा कोणीतरी मागच्या वेळीचा आमदार तुम्हाला ज्यांनी केलं त्यांनी घेणं हे मला वाटत नाही तितकंसं योग्य आहे. बाळासाहेब आपण बघतोय की अकलूजमधील जनसामान्यामध्ये दहशतीचं, दडपशाहीचं वातावरण आहे असं विरोधकांकडून मोहिते पाटील कुटुंबियांवरती सातत्यानं आरोप केले जात आहेत. याबाबत पूर्वाश्रमीचे विरोधक म्हणून तुमचं नक्की मत काय? बघा, दडपशाही हा विषय जरी असला तरी आता सत्तांतरण होत असतंय. राजकारणामध्ये कुठलाही नेता, कुठलाही
पक्ष किंवा कोणताही व्यक्ती हा कायमस्वरूपी पद्यावरती राहतो अशातला भाग नसतो. ज्या गोष्टी पाठीमागे झाल्या राजकारणामध्ये, आम्ही मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून काम केलं असताना माझे वडील लोकनेते स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांनी कट्टर विरोधक म्हणून काम केलं, परंतु त्यावेळीची ती परिस्थिती होती. राजकीय विरोधक म्हणून आम्ही एकमेकाच्या समोर उभा होतो. त्यावेळी ते कधी काँग्रेसचे काम करत होते, कधी बीजेपीचे काम करत होते, परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. आज दडपशाही जर म्हटलं तर दडपशाही तरी किती दिवस टिकत असते विचार करा. सत्तांतर व्हायला किती वेळ लागतो. म्हणजे दडपशाही असती तर मोहिते पाटलांना आजपर्यंतचा आमदार खासदार इथून अकलूजच्या मतावरती होतो हे तरी मान्य आहे. संबंध महाराष्ट्रालाही माहित आहे. आणि जर दडपशाहीच असती तर लोकांना मत देण्याचा अधिकार हा गुप्ततेचा आहे, गुप्तपणे मतदान करण्याचा आहे. जर खरोखर जर ही दहशत असते तर लोकांनी मतदान विरोधात केलं असतं. सरळ आहे. नाही, गेल्या काही दिवसांमध्ये मोहिते पाटील कुटुंबियांशी संबंधित असलेले व तसेच इतर काही मातब्बर मंडळी यांनी अकलूजमधील प्रस्थापित सत्ता मोडीत काढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. याचा फटका मोहिते पाटील गटाला किंवा महाविकास आघाडीला बसू शकतो का? नाही, निश्चितपणानं ज्यांनी आम्ही एकत्रित काम केलं, म्हणजे 25-30 वर्ष आम्ही ज्यांनी एकत्र काम केलं, त्यांच्या भाजप प्रवेशामुळं निश्चितपणानं काही ठिकाणी फरक पडणार आहे. परंतु जर आपण पूर्ण भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर ज्यांनी हे प्रवेश केले, अकलूज नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हा विषय वेगळा आहे. अकलूज नगर परिषद हे मोहिते पाटलांचं एक अंग आहे, जे कधी म्हणजे कोणी जरी आलं इथं या ठिकाणी तरी मला वाटत नाही काही फरक पडेल. परंतु पश्चिम भागामध्ये ज्या ठिकाणी मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक आमच्यासारखे होते, जे महाविकास आघाडीचा भाग नाहीत किंवा जे भाजपमध्ये गेले, निश्चितपणानं त्यांच्या प्रवेशामुळं फरक पडेल. पण तितकासा फरक पडेल असं मला तर वाटत नाही. कारण ज्या पद्धतीनं आज धैर्यशील जी मोहिते पाटील जे आपले खासदार आहेत आणि उत्तमरावजी जानकर असतील किंवा आदरणीय रणजितदादा असतील, यांचं आपण काम पाहता या ठिकाणी लोकांचे कामं होत आहेत. काही अंशी आज पाण्याचे विषय असतील, नीरा देवधरचा विषय असेल, या ठिकाणी त्यांचे कामं होत नाहीत. आज त्यांना लोकप्रतिनिधी असताना त्यांना आज मोर्चे काढावे लागतात. 10-10, 12-12 दिवस त्यांना मोर्चे रस्त्यावरती उभा राहावं लागत असेल. म्हणजे जाणीवपूर्वक हे त्रास द्यायचा, लोकांची कामं करायची नाहीत. मग तुझं काम करतो तू, आम्ही आमच्या पक्षात या, मग तुमचे कामं करू. ह्या पद्धतीचं राजकारण बीजेपीचं होतंय आणि त्याला लोक ओळखून आहेत. तुम्ही पदाधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधीला तुम्ही तुमच्याकडे ओढू शकता, मतदाराला नाही ओढू शकत. मतदार हा मतदार आहे, तो गुप्ततेने तुम्हाला तुमची जागा 100% दाखवणार आहे. नक्कीच. भाईसाहेब, आपण बघताय की माळशिरस तालुक्यामध्ये भाजपची वाढती क्रेज आहे. या वाढत्या क्रेझीचा अकलूज नगर परिषदेवरती कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो किंवा ही अकलूज नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होऊ शकते का एकतर्फी होऊ शकते, याबद्दल आपलं मत काय? भाजपची वाढती क्रेज म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता मिळवली, आज शिवसेना फोडला, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस पक्षातले मोठे बडे नेते फोडले, तालुक्यातही तीच परिस्थिती आहे. सगळीकडे भांडणं लावण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. आणि राहिले विषय तुम्ही क्रेजचं बोलला, तर क्रेज हा विषय त्यांना मतदार त्यांच्या मतदानातून कळून देईल. त्यांना लोकसभेला कळालेलं आहे, विधानसभेलाही कळालेलं आहे, येणाऱ्या नगर परिषद आणि तुमच्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना कळून देईल. परंतु क्रेज म्हणता येणार नाही. एका प्रकारचं ज्या पद्धतीनं माझे आपले आमदार आहेत, त्यांनी काही 4 लोक जवळपोत देऊन त्यांना जी काही कामं दिलेत ती त्या लोकांनी पुढे येऊन लोकांना दिशाभूल करून गळादाबी करून जर त्यांच्याकडून काय करून घेत असतील किंवा त्यांना काहीतरी आमिष दाखवून त्यांच्याकडे करून, त्याला क्रेज म्हणत नाही. तर खरी क्रेज तुम्हाला येणाऱ्या या आत्ता जी नगर परिषद आहे, अकलूज नगर परिषद आता निवडणूक लागते, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याची चुनक दिसून जाईल. नाही, नक्कीच. पण ही जी निवडणूक आहे ही चुरशीची होईल का एकतर्फी होईल? नाही, चुरशीची नाहीच. म्हणजे ही निवडणूक ही सुपडासाप निवडणूक होणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं त्या मतदानाच्या घोटाळ्यामध्ये, मशनीच्या घोटाळ्यामध्ये असतील, आमच्या उत्तमराव जानकर साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांनी दाखवून दिलं की मतदान या तालुक्यातलं विरोधात एवढं कसं गेलं, अकलूज सारख्या ठिकाणी कसं गेलं, हे तुम्हाला येणाऱ्या आत्ताच्या नगर परिषदेमध्ये दिसेल. आणि ही मतदार पेटी तुम्हाला दाखवून देईल की ही लाट आणि ही जे तुम्ही जी काय आता म्हणताय की बाबा
हे चुरशीचे होईल किंवा एकतर्फी होईल, तर ही एकतर्फी होणार आहे. 26च्या 26 जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या येण्याची चिन्ह म्हणण्यापेक्षा ती परिस्थिती आज या अकलूज नगर परिषदेमध्ये आहे. नाही म्हणजे नक्कीच तुमच्या अभ्यासानुसार अकलूज नगर परिषदेचा निकाल हा मोहिते पाटलांच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, म्हणजे नक्कीच विजयाचा गुलाल हा महाविकास आघाडीचाच घडीला असं तुमचं म्हणणं आहे. 100% शंकाच नाही. काय भाजपने या तालुक्यामध्ये या अकलूजमध्ये कुठेतरी आम्हाला आमचेच कार्यकर्ते आज बीजेपी मध्ये जाऊन काम करतायत. भाजपचा कार्यकर्ता नवीन तयार कोण झालाय? महादेव कावळे हा आप्पांचा जीवाचा हाडाचा कार्यकर्ता. परंतु कुठेतरी आपलं काहीतरी ताकद द्यायची, कुठेतरी त्यांना त्यांचे साधनं तयार करून द्यायची, त्यांना आमिष दाखवायची, म्हणून महादेव कावळे सारखेच अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भाजपमध्ये गेले आणि आज भाजपचे जे काम करतात ते कोण आहेत? भाजपने मूळचे तयार केले त्यांचे कार्यकर्ते आहेत का? अजिबात नाही. ते रक्ताचे हाडामासाचे दत्ताप्पा वाघमारेने तयार केलेले कार्यकर्ते. काही कार्यकर्ते मोहिते पाटलांचे कार्यकर्ते, हेच मग कार्यकर्ते आज बीजेपीचं काम करतायत आणि त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे. हे बघा, घरामध्ये एखादं कार्य असल्यानंतर माझं कार्य कसं आहे आणि ते उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रत्येक व्यक्ती हा काम करत असतो. आज भाजपसारखा केंद्रात राज्यात सत्ता घेऊन असणारा हा पक्ष आहे, त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि ते असणं स्वाभाविक आहे. त्याच पद्धतीचं आमचं देखील काम चालू आहे. त्यामुळं येणारे दिवस तुम्हाला अकलूज नगर परिषदेचा जो काही निकाल होणार आहे याच्यामध्ये चित्र स्पष्ट होईल. नाही नक्कीच. भैयासाहेब, असा एक प्रश्न होता की आपण बघताय की रणजितसिंह मोहिते पाटील जे की भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि मधल्या काळामध्ये त्यांचेच चुलते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळादादा यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की खासदारकीच्या वेळेस आम्ही धैर्यशील भैयांबरोबर होतो, पण आता आम्ही रणजितदादांबरोबर आहे. नक्की मतदार राजांपर्यंत काय संदेश द्यायचा आहे? मतदार राजा हा संभ्रमात आहे, त्यांच्या पुढं आपण नक्की काय देणार आहोत किंवा काय नेणार आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून? हे बघा, मी कोणत्याही व्यक्तिगत राजकारणाशी सहमत नाही, म्हणजे व्यक्तीच्या राजकारणाशी सहमत नाही. आमची बांधिलकी ही महाविकास आघाडीची. महाविकास आघाडीने जी काय आमचा कोरम ठरवून दिला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव साहेब असतील, काँग्रेस पक्ष असेल आणि शरद पवारांची तुतारी असेल, जी महाविकास आघाडीसोबत आहेत ती महाविकास आघाडी. शेवटी त्यांचा तो कौटुंबिक विषय आहे. कोणी कुठं काम करायचं, कोणी कुठं नाही करायचं हे त्यांचा विषय. मोहिते पाटलामध्ये देखील आज जे काही कालच्यापासून जे काय ऐकायला त्याचे दुसऱ्याही पक्षामध्ये शरद अजितदादा पवारांच्या गटात जाणारी काय अशी कानावरती काही गोष्टी आहेत. त्यामुळं त्याच्याशी भाग न जाता आज आम्हाला पूर्ण खात्री आहे की ज्या मतदारांना खासदारकीच्या वेळी आदरणीय बाळदादांनी जो शब्द दिला होता तुमची कामं होतील, आणि आज पारंपरिक मोहिते पाटलांचे आम्ही इतके दिवस झाले विरोधक असताना देखील आम्ही खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आम्ही खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचा जो प्रचार आम्ही केला आहे, आम्ही काही मोहिते पाटील विरोधक, मोहिते पाटील समर्थक असणारे जे मोहिते पाटील विरोधकांचे विरोधक होते अशांनी आदरणीय आमदार आमचे उत्तमरावजी जानकर यांचा प्रचार केला. त्यामुळं यांचं मनोमिलन हे घट्ट आहे. त्याच्यामुळं कोणी कुठे असेल, कोणी काही करेल याच्याची भाग नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. आदरणीय बाळदादा देखील 1-2 दिवसामध्ये त्यांची जी काही भूमिका आहे ती अगदी सकारात्मकरित्या महाविकास आघाडी सोबत राहून काम करायला सुरुवात होईल हे अगदी निश्चितपणानं आम्ही सांगू शकतो. अकलूज नगर परिषदेमध्ये जर महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला तर येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख मागण्या काय असतील, त्यांची प्रमुख भूमिका काय असेल? जिल्हा परिषद पंचायत समितीला अजून थोडासा वेळ आहे, परंतु आता सध्या नगर परिषद चालू आहे. परंतु माळशिरस तालुक्यामध्ये विकासाच्या नावावरती ज्या पद्धतीनं भाजपची बडीमार होते, खरोखर या तालुक्याचे विषय सुटलेत का? ज्या आमदारांनी आमदार होतेवेळी आम्ही MIDC आणू, ज्या खासदाराने रणजित नाईक निंबाळकर ज्यावेळी खासदार झाले, मोहिते पाटील त्याच्या सोबत होते, ते MIDC आणू म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिला होता. आज मला सांगा MIDCचा मुद्दा कुठपर्यंत आहे? लोकांचे पाण्याचे प्रश्न सुटलेत का? लोकांचे रस्त्याचे प्रश्न सुटलेत का? म्हणजे काहीतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि त्यांना गुमराह करून त्याला मतं मागायचे, हे गोष्टी चालत नसतात.
माळशिरस तालुक्याचे अनेक विषय जे कित्येक दिवसापासून पाठीमागे राहिले. आज पाण्याच्या प्रश्नासाठी उत्तमरावजी जानकर 10-10, 12-12 दिवस गावोगावी हिंडून आंदोलन करतायत, तरी त्यांना कुठला वाव मिळत नाही. म्हणजे असे भरपूर विषय आहेत ज्या विषयांना घेऊन या ठिकाणी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती असतील, आता येणाऱ्या आपल्या नगर परिषद असतील, हे विषय सर्व विषय घेऊन आम्ही एकत्र लढणार आहोत आणि त्या विषयाला आम्ही तोंड फोडणार आहोत. नक्कीच भाईसाहेब, शुभेच्छा तुम्हाला. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. स्वर्गवासी पैलवान दत्ताप्पा वाघमारे ज्यावेळेस शिवसेना पक्षाचे माळशिरस तालुका प्रमुख म्हणून काम करत होते, त्यावेळेस अकलूज परिसरामध्ये शिवसेनेची खूप मोठी ताकद दिसत होती आणि ती घडवली होती. पण आता चालू परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद दिसून येत नाही, याचं कारण काय असू शकतं? नाही, पक्षाची ताकद म्हणता येणार नाही. ज्या पद्धतीनं आपण बघतोय की एकनाथ शिंदेने जो बंड केला, त्या बंडामध्ये वरून काही गोष्टी झाल्या, आपल्या सोबतचे लोक आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिले. आज उद्धव साहेबांना देखील आपल्याला दिसतंय, संबंध महाराष्ट्र पाहतो, ज्या उद्धव साहेबांनी कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री असताना ते कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं, परंतु त्यांची नंतरची एकनाथ शिंदेच्या हरकतीनंतरची जी परिस्थिती पक्षाची झाली आणि त्याच्यानंतर कोणत्याही पक्षामध्ये कोणी म्हणजे स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे ज्यावेळी तालुका प्रमुख म्हणून काम करत होते त्यावेळी आणि आप्पांच्या नंतर देखील आज पक्षामध्ये कोणीही कोणत्याही व्यक्तिनिष्ठ हा कोणतंही पद नसते. कोणत्याही व्यक्तीनं किंवा त्याच कुटुंबाला ते पद राहावं अशातला भाग नाही. त्याच्यानंतर आप्पांच्या पाश्चात तालुका प्रमुख म्हणून बदलले, काही खांदेपलट झाले, जबाबदाऱ्यांची एकमेकाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली. या जबाबदारीमध्ये कोणी काम करतं, थोडंसं कमी करतं, कोणी जास्त करतं, परंतु पक्षनिष्ठा म्हणून आजही जे काही पदाधिकारी असतील, शिवसैनिक असेल, हा ज्या त्या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो, माळशिरस तालुक्यातली शिवसेना ही एकमेव असा पक्ष आहे जो पक्ष कधीही कुठल्या पक्षाला त्यांनी शह दिलेलं नाही, कधीही कुठल्या पक्षावर त्यांनी पक्षांतर केलेलं नाही आणि कधी पक्षाच्या विरोधात कधी कुणी काम केलेलं नाही. ज्याने कोणी काम केलं त्याला पक्षाने स्वतःहून बाहेर ठेवण्यात आलं. म्हणजे पक्ष म्हणून आप्पांच्या पाश्चात सुद्धा हे कार्यकर्ते, आप्पांचे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण असो, हा एकत्र एका ताकदीने एका उमेदीने उद्धवजींच्या पाठीमाग आहे, आदित्यजींच्या पाठीमाग आहे आणि मशालीच्या पाठीमाग आहे. नक्कीच भैयासाहेब, अकलूज नगर परिषदेमध्ये जे आता तब्बल 3 वर्षानंतर म्हणजे आशिया खंडातली नंबर 1 ची राहिलेली ग्रामपंचायत हिचा तब्बल 3 वर्षानंतर अकलूज नगर परिषद म्हणून निवडणुकीसाठी आपण सर्वजणच सामोरे जात आहात. त्याबद्दल मतदार राजाला आपण काय संदेश देऊ इच्छिता? मतदार राजा हा मतदार राजा आहे. मतदार राजानं आज सुज्ञ मतदार आहे आपला. अकलूजमध्ये अनेक विषय आहेत, परंतु या विषयाला सामोरं जात असताना भाजपनी आणि त्यांच्या पिलावळाने जी काही आमिष दाखवले जातात, आज बघितलं लोकसभेच्या वेळी, विधानसभेच्या वेळी लोक सांगतात खोट्या नोटा देखील वाटण्यात आल्या, लोकांना पैशाचं लोभन दिलं झालं, लोकांना दमदटकी दिली जाते. या कोणत्याही गोष्टीला बळी न पडता मतदार राजाने समोर यावं आणि ज्या पद्धतीनं राज्यात भारत देशामध्ये ज्या भाजपने थैमान घातले, हे थैमान हे त्यांच्या वागण्याप्रमाणे त्यांचं हे वादळ, त्यांच्या मनानं जे काय वादळ आहे हे त्यांचं वादळ त्यांच्या जागाला, त्यांच्या घरी बसवावं, एवढंच या ठिकाणी मी एक शिवसैनिक म्हणून, उद्धव साहेबांच्या पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझ्या मतदार राजाला मी आव्हान करतो. नक्कीच स्वराज्य या चॅनलला आपण बहुमूल्य वेळ देऊन आपली पक्षाची तसेच माळशिरस तालुक्यातल्या सर्व संघटनेच्या मार्फत, महाविकास आघाडीच्या मार्फत आपली भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद भाईसाहेब. धन्यवाद. जय महाराज.